हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो सगळे व्यवस्थित असतील. सो आज पूर्ण डेलीचं सकाळचं शेड्यूल करून ऑफिसला वगैरे जाऊन आल्यानंतर जेवण बनवलं. त्यानंतर आम्ही घेतले बर्ड्सची क्लिनिंग करण्यासाठी आणि बर्ड्सला क्लिनिंग करण्यासाठी पूर्ण असं बाहेर काढावं लागतं. त्यांचा जो पिंजरा आहे तो जर तुम्ही बघाल तर त्याला खाली ट्रे आहे, तो काढून आम्ही त्याची जाळी अशी वरती ठेवली आणि ही 2 छोटी छोटी पिल्लं त्यांनाही बाहेर काढावं लागतं. हे बघाल तर तुम्ही हेही खूप मोठी होत चालले आहेत त्या हळूहळू. ह्यांची जर ग्रोथ बघाल तर खूप फास्ट अशी ग्रोथ असते. आणि मी जसं सांगितलेलं की ह्यांचा जो पंखांचा कलर आहे तो कोणता येईल ते आपण बघूया. पण इथे त्यांचा पंखांचा कलर जर तुम्ही बघाल तर हा येल्लोच दिसत आहे. मला वाटलेलं की कोणता तरी एखाद्याचा एक वेगळा कलर येईल, पण वेगळा न येता त्यांचा पंखांचा कलर हा येल्लोच येतोय. तर तुम्ही बघाल ह्याच्या पंखांना असं छोटासा कलर आलेला आहे, पण तो दोघांचा येल्लो आहे. सो क्लिनिंग करण्यासाठी त्यांचा पूर्ण असा ट्रे काढून त्याच्यामधला जो पेपर आहे तो काढते. सो या पिंजऱ्याच्या आतमध्ये एक छोटंसं घर पण आहे. सो ते घरही काढून त्याला पूर्ण करावं लागतं. इथे तुम्ही बघाल तर मोठा जो बर्ड आहे, फिमेल बर्ड, तो त्यांच्या बर्डला फीड पण करत होता. सो त्यासाठी आम्ही पुन्हा त्या दोघांना आत टाकलं आणि ते ट्रेमध्ये क्लीन करून आणलेलं आहे. त्याच्यामध्ये पेपर टाकला, त्याच्यानंतर ही वरती जाळी टाकली आणि त्या जाळीच्या वरतीही पुन्हा आम्ही अजून एक पेपर टाकला. बिकॉज कारण की बर्ड जर बघायला आता हे छोटेवाले बर्ड्स आहेत त्यांच्या ह्या जाळीमध्ये पाय अडकतो. तर त्यासाठी आम्ही नंतर ह्या जाळीवरतीही पेपर टाकला आणि हे त्यांचं छोटंसं घर. सो ह्या पेपरवरती लिहिलेलं होतं. तर मला विचारलं की अरे हे छोटे छोटे बर्ड्स आहेत ते लिहिलेलं घाबरते, पण आम्ही पुन्हा तो पेपर काढून एक प्लेन पेपर टाकला. आणि हे त्यांचं हे छोटंसं घर, त्याच्या घराच्या आतमध्येही आम्ही पेपर टाकतो. बिकॉज त्यांनी जर घाण केलं तर तो पेपर काढून फेकायला आणि नवीन पेपर टाकतो असं. सो अशा पद्धतीने हे केलं. त्यानंतर त्यांना खाण्यासाठी वेगळं काय म्हणून कोथिंबीर त्यांना खूप अशी आवडते. सो कोथिंबीर ही आम्ही ॲड केली त्यांना एका प्लेटमध्ये. सो अशा पद्धतीने त्यांचा हा पिंजरा पूर्ण रेडी झाला. आणि मग त्यांना बर्ड्सला पुन्हा त्यामध्ये ठेवलं. तर मोठी ही जे फिमेल बर्ड बघाल तर हे कोथिंबीर तिला खूप म्हणजे खूप आवडते. ती खात असं नाही, पण त्याच्यातला जो रस आहे कोथिंबीरच्या दांड्यांमधला तो रस ती पिते. सो तिला आम्ही कोथिंबीर दिली आणि हा पिंजरा असा पूर्ण असा छानपैकी रेडी झाला. हे वरती त्यांना आम्ही खेळायला अटकवतो. सो याच्यावरती बसून ते खेळत असतात. सो तुम्ही बघाल तर पिंजरा हा थोडा आता छोटा पडायला लागलेला आहे. सो आमचा प्लॅन आहे की आम्ही एक नवीन पिंजरा आणून यालाच अटॅच करणार आहे. सो अजून हे बर्ड थोडे मोठे झाले की एक नवीन पिंजरा आणून याला अटॅच करू. सो हे नंतर 2 छोटे छोटे पिल्लं ह्यांना पण आम्ही त्या पिंजऱ्यामध्ये टाकलं. दोघंही बघाल तर आता घराच्या त्यांचं जे छोटं घर आहे त्याच्या बाहेर येतात. पहिलं त्यांच्या घराच्या बिलकुल बाहेर नव्हते येत. सो आता ते त्यांच्या घराच्या बाहेर यायला लागले. सो त्यांनाही आम्ही पुन्हा त्यामध्ये आतमध्ये टाकलं आणि विचार केला की थोड्या वेळाने आम्ही त्यांना त्यांच्या घरामध्ये टाकू. घरामधून त्यांना बाहेर तर येता येतं, पण घरामध्ये पुन्हा आतमध्ये जायला येत नाही त्यांना. सो अशा पद्धतीने दोघांनाही हा दुसरावाला बर्ड शिवांशली थोडासा हात लावायचा होता म्हणून त्यांना थोडासा हात लावून दिला. मोस्टली आम्ही हात लावून देत नाही बिकॉज अजून बर्ड पण खूप छोटे आहेत. सो दोघांनाही अशा पद्धतीने आतमध्ये टाकलं. मग दोघंही थोडं क्लिनिंग झाल्यावरती त्या पिंजरा हा खूप छान असा दिसतो. सो दोघंही इथे खेळायला लागले, इकडे तिकडे बघायला लागले. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही दोघांना आतमध्ये टाकलं. सो अशा पद्धतीने ही झाली आहे पिंजऱ्याची क्लिनिंग. सो गाईज, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. अँड थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.